2 सेकंद 3 सेकंद तेवढा थांबून मी पुन्हा वर आलो. तर वरच्या लोकांनी त्याला ध्येय दिलेला होता, त्याला त्याची भीती कमी करायचा प्रयत्न केलेला होता. हे मी रिपीट करत गेलो. रिपीट करता करता 3 महिन्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा 2 सेकंद करू शकतोय. म्हणजे अर्ध्या सेकंदात जो वर यायचा प्रयत्न करणारा मुलगा होता तो आता 2 सेकंद पुढे गेलेला आहे. तो 3.5 सेकंदापर्यंत मी त्याला नेऊ शकलो. तर याचा अर्थ असा आहे की ब्रेन ट्रेनिंग हे असू शकतं, म्हणजेच विचारांची दिशा ही असू शकते. आपल्या विचारांमध्ये काय आहे त्यानुसार आपल्याला काय व्हायचं आहे किंवा आपल्याला काय बनायचं आहे किंवा आपलं आरोग्य कसं राखायचं आहे हे जर आपल्या स्वतःला माहिती असेल, आपल्याला ते ठरवलेलं असेल आपण, तर कसल्याही परिस्थितीमध्ये आपण ते राखू शकतो. एवढा आत्मविश्वास आपल्यात असेल तर निश्चितपणाने हिवाळ्यातल्या आजारांवर आपण मात करू शकतो. नक्की सर, आपल्याला अजून एक फोन येतोय पुण्यावरनं, सीमा यांचा. सीमा, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. सर, माझ्या मुलाला ना कायम थंडी, सर थोडी सर्दी झाली का लगेच थंडी पडली का लगेच सर्दी होते त्याला. अच्छा, त्याची रास काय आहे? त्याची मेष रास आहे. ठीक आहे, मिथुन, मेष किंवा वृश्चिक ह्या राशींना हा प्रॉब्लेम जास्त वेळेला असतो. किती वय आहे त्याचं? बरं, आपल्याबरोबर नाही येत ते, हरकत नाही. त्यांच्यासाठी उपाय देताना आपल्याला काही 2-3 गोष्टीचा ह्यांना वापर करायला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं तर साध्या पाण्याची वाफ, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं औषध, मलम काहीही टाकायचं नाही. नेहमी आपल्याला अशी सवय असते की आपण काही बाम लावत असतो वेगवेगळे आणि ते त्या पाण्यात टाकून वाफ घ्यावी असं आपल्याला वाटत असतं, पण अशी आवश्यकता नसते. फक्त साध्या पाण्याच्या वाफेनं आपल्या कफ पूर्णपणे विरघळतो, वितळतो आणि तो बाहेर येऊ दिला पाहिजे. मी नेहमी सांगतो की आजाराला बाहेर येऊ द्या, आजाराला दाबून ठेवू नका. आपल्या भावना जर आपण दाबून ठेवल्या तर काय होतं, तसंच आजारांचंही असतं, त्या उफाळून कधीतरी बाहेर येतात. मग आगडोम होतो किंवा बॉम्बस्फोट होतो असं आपण म्हणतो. हा स्फोट होऊ नये म्हणून त्या वेळच्या वेळी बाहेर येऊ द्याव्यात. तसंच आजारांचंही असतं. त्याच्या सर्दीला तुम्ही वाट रिकामी करून द्या, येऊ द्या, त्याची सर्दी बाहेर येऊ द्या आणि मग त्याला अगदी लवंग तेल आणि त्याच्यात 2-4 ओव्याच्या दाणे टाकून ते गरम करा आणि ते रोज थोडं थोडं त्याच्या नाकावर आणि पोटावर म्हणजे छातीवर लावा. त्याला तोंडातून देऊ नका. वय किती आहे मला लक्षात आलं नाही. वय जास्त असेल, 10 वर्षापेक्षा पुढं असेल तर त्याला 2 थेंब आपण तोंडातून देऊ शकतो, पण त्याच्यापेक्षा कमी असेल तर नाकावर, फोरहेडवर आणि छातीवर हे थोडंसं मसाज करा रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर. असं 2 वेळेला करा. त्याचा आजार पूर्णपणे नाहीसा झालेला असेल. नक्कीच मी सर, खूप छोटे छोटे उपाय आहेत जे आपल्या घरच्या घरी आपण करू शकतो, पण ते आज या शोच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांच्या समोर येतात. याच संदर्भात म्हणजे हिवाळा, आरोग्य आणि नॅचरल पॉवर संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. 02266843333 हा आमचा क्रमबर आहे. घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र कॉलिंगमध्ये. आपल्याला आज मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी सर. आपण मगाशी केशवर्धिनी तेलाबद्दल सांगितलं, सौंदर्य मृत्तिकाबद्दल सांगितलं, असे अनेक प्रोडक्ट्स आहेत, ऑरा क्लिनिंगबद्दल सांगितलं. मला या सगळ्या गोष्टींची थोडी थोडी माहिती पाहिजे तुमच्याकडनं. नक्कीच. आता ह्याच्यात कसं आहे तर ही सगळी प्रॉडक्ट जी आहेत माझी ती नेचरमधून घेतलेली आहेत. त्याच्यात कुठल्याही केमिकलचा आपण वापर केलेला नाही, त्याच्यानंतर कुठल्याही मशिनरीचा वापर केलेला नाही. सगळंच्या सगळं नॅचरल पद्धतीने बनवलेलं आहे. म्हणजे कुटून दळून अशा पद्धतीने ते सगळं बनवलेलं आहे आणि घाण्यातून तेल वगैरे काढून असं बनवलेलं आहे. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं जे प्रॉडक्ट आहे माझं ते आहे यशराज धूप. आता ह्या प्रॉडक्टचा सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण काय आहे तर ह्याच्यात आपण खूप अशा वनस्पतींचा वापर केलेला आहे ज्या वनस्पती घरामध्ये आरोग्य निर्माण करू शकतात. घरामध्ये श्रद्धा हा उपचारही एक करतात आणि होम हवनासाठी लागणाऱ्या वनस्पती, त्याच्यानंतर आरोग्यासाठी धूपन म्हणून जी एक पद्धत असते ती पद्धत ह्याच्यात वापरलेली आहे. तो धूर जर घरात झाला किंवा तो आग जाळ झाला त्याचा आणि त्याच्यातून निर्माण होणारे जे वायू आहेत ते घरात पसरले तर आपल्या घरात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं अनारोग्य निर्माण होऊ शकतं, आरोग्य निर्माण होऊ शकतं आणि ह्या आरोग्यातून आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. असा हा यशराज धूप आहे. त्याच्या पुढचं जे प्रॉडक्ट आहे ते आहे
यशवर्धिनी केश तेल. आणि हे यशवर्धिनी केश तेल जे आहे ह्याच्यात आपण केसांसाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्याच्या सगळ्या मिनिमाइज करून घातलेल्या आहेत असं म्हणूयात, कारण त्या मोठ्या प्रमाणावर असतात. खरं तर कचोरा असेल किंवा माका असेल असे अनेक औषधी तेलं ह्याच्यात आपण घाण्यातून गाळून घेतलेली आहेत. आणि पूर्वीच्या काळी जी त्याच्यावर संस्कार केले जायचे, आता संस्कार म्हणजे मंत्र वगैरे असं नाही आहे. संस्कार म्हणजे त्याचं गाळणं असतं, त्याची 4 प्रकारची गाळणी असेल, त्याच्या विविध प्रकारच्या त्याच्यावर ओतून हे केलेल्या ज्या संस्कार असतील, त्याला ताणलेलं असेल, त्याला खेचलेलं असेल, अशा अनेक गोष्टी असतात. आणि त्या सगळ्या करून आपण हे तेल बनवलेलं आहे. हे तेल जर तुम्ही लावलंत रोज तर तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या नाहीशा होतात. त्याच्या पुढचं जे प्रॉडक्ट आहे आपलं ते आहे औरा क्लिनिंग ऑइल. औरा क्लिनिंग ऑइलमध्ये आपण अशाच प्रकारची तेलं वापरलेली आहेत, पण ह्याला औरा क्लिनिंग ऑइल असं नाव देण्यामागचं कारण काय आहे? आपल्या शरीराच्या भोवती एक तेजोवलय किंवा आभापटल असतं आणि ह्या तेजोवलयामध्ये अनेक प्रकारचे आजार येत असतात. संसर्गिक आजार असतील किंवा कोणाची दृष्ट लागणं म्हणतो आपण, अशा प्रकारचे सुद्धा आजार असतात. आणि ह्या आजारांवर मात करण्यासाठी, आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी म्हणून औरा क्लिनिंग ऑइल आहे. आपला औरा टोटली क्लीन होणं आणि त्यातून आपली त्वचा खुलून येणं, त्वचेला नॅचरल ग्लो मिळणं हे सुद्धा आपल्याला ह्याच्यातून मिळतं. हे प्रॉडक्ट वापरून पाहणाऱ्यांची अनेक लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की हे ऑइल तुम्ही 50 वर्षापूर्वी जर बनवलं असतं तर, माझ्या वयातले लोक मला सांगतात, तर मी निश्चितच आजही हिरो दिसलो असतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण त्याच्या पुढचं प्रॉडक्ट बघूया. ते प्रॉडक्ट खूप सुंदर आहे. हे सुंदरता वाढवणारच आहे आणि त्याचं नावसुद्धा तितकंच सुंदर आहे, यशराज सौंदर्यामृत्तिका. ह्या प्रॉडक्टपासून आपल्याला काय मिळतं तर नॅचरल ग्लो तर मिळतोच, पण स्किन डिजीज जे असतात छोटे छोटे ते सुद्धा ह्याच्यामुळे नाहीसे होतात. मगाशीच मी एक जणाला उत्तर देताना सांगितलं की हे प्रॉडक्ट जर तुम्ही वापरलं कसं बनवायचं ते सुद्धा मी सांगितलं, पण मातीवर विशिष्ट प्रकारचे संस्कार करावे लागतात. ती 4 फुटाखालून काढायची इथपर्यंत ठीक आहे, ती आपण काढलेलीच आहे, पण मातीला सुद्धा दळून घेताना किती स्पीडनी जातं चालवलं पाहिजे, इथपासून ते तिचा थंडपणा, गरमपणा हे सगळं तपासून आपल्याला काम करावं लागतं. आणि ही सौंदर्यामृत्तिका आपण बनवताना मातीचे सगळे गुणधर्म कसे आपल्याला चांगल्या प्रतीचे वापरता येतील हे बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय तर प्रत्येक स्किनच्या माणसाला हे प्रॉडक्ट आपल्याला चालवता येतं. अशा पद्धतीने हे आपण असं म्हणूया की युनिसेक्स असं हे प्रॉडक्ट आपण तयार केलेलं आहे आणि त्याचा वापरसुद्धा आपण सगळ्यांनी करावा, खूप फायदा त्याचा होणार आहे. त्याच्या पुढे माझी 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यातलं पहिलं पुस्तक जे आहे ते आहे रेकी एक दिव्य शक्ती. आता तुम्ही पाहताय ह्या पुस्तकात आपल्या मनावर आपण कसं नियंत्रण मिळवावं, आपल्या विचारांवर आपण कसा प्रभुत्व मिळवावं आणि विचार आपल्या योग्य दिशेने कसे घेऊन जावेत ह्याच्याबद्दलची एक साधना शिकायची असते आणि तिचं नाव आहे रेकी. ही साधना कशी शिकायची ह्याच्याबद्दलचं काही मार्गदर्शन ह्याच्यात आहे. हे पुस्तक जर तुम्ही घेतलं आणि मग रेकीचा कोर्स केलात तर तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त नॉलेज मिळू शकतं. त्याच्या पुढचं जे पुस्तक आहे माझं ते आहे अंक ज्योतिषशास्त्र. आता ह्या पुस्तकामध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर आरोग्याच्या दृष्टीने तर अनेक गोष्टी आहेतच. आपल्या जन्मतारखेनुसार आपल्याला कुठला आजार होऊ शकतो ह्याच्याबद्दलची माहिती त्याच्यात आहे. आपल्या जन्मतारखेनुसार आपला स्वभाव कसा असेल ह्याची माहिती आहे. म्हणजे राग आला तर स्किन खराब होते हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. राग येणाऱ्या माणसाची स्किन लवकर जास्तीत जास्त कोरडी पडायला लागते आणि तो माणूस काय म्हणतात त्याला की बिभत्स दिसायला लागतो. हे अशी अनेक भावनांची आंदोलनंसुद्धा आपल्या सौंदर्यावर म्हणा किंवा आपल्या आरोग्यावर म्हणा प्रभाव पाडत असतात आणि हा प्रभाव ह्या पुस्तकातून आपल्याला कमी करायला मदत होणार आहे. अशा प्रकारे आपली ही सगळी प्रॉडक्ट्स आहेत. नक्कीच सर, आपल्याला अजून एक फोन येतोय पुण्यावरनं नीता यांचा. नीता, आपला प्रश्न विचारा. माझ्या मुलाच्या पाठीवर ते बारीक बारीक फुटकुळे येतात सर, आणि ते मी त्वचेच्या डॉक्टरकडे नेलं. नीता, सलग विचारा तुमचा प्रश्न. पहिल्यापासून विचारा परत एकदा. नीता, टीव्हीचा आवाज थोडासा कमी करा आणि मग तेवढ्या पुरता म्हणजे कसं आहे ते बरं होतं आणि पुन्हा हे होतं म्हणजे आहे तसंच परत प्रॉब्लेम निर्माण होतात.
आपण काय करा तर तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग प्रश्न पहिल्यापासून परत विचारा. हॅलो, तुम्ही टीव्हीवरचा आवाज न ऐकता फोनवर सर सांगतायत की नाही ते ऐका आणि मग प्रश्न विचारा. बर बर, बोला. हॅलो, हा तुमचा प्रश्न विचारा ताई. हा, माझ्या मुलाचं वय आहे आता 22 पूर्ण आहे. हा, हॅलो, बोला, आणि बोला. त्याच्या पाठीवरती बारीक बारीक अशा फुटकुळे येत आहेत हा, आणि त्याच्यातून असं पाणी पण असं निघत आहे आणि ते मी त्वचेच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलेले आहे. परंतु काय होतंय, ते तेवढ्या पुरतं बरं होतं की परत आहे तसंच पुन्हा प्रॉब्लेम होता. हा तिन्ही ऋतूत हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे उन्हाळ्यात तर जास्तच आहे पण तिन्ही ऋतूत आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती वांग पण आहे, त्याच्यावरती पण उपाय जरा सांगितला तर फार बरं होईल. नक्कीच नक्कीच, आपल्याला त्यांचा प्रश्न सविस्तर कळालेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुलांच्या पाठीवर, आता 20-22 वर्षाचा मुलगा आहे आणि मुलाच्या पाठीवर पुरळ येत आहेत आणि ते पुरळ मुरमाचे असावेत असा तुमचा अंदाज आहे. मुरमाचेही असू शकतात, पाणी येत आहे त्याच्यातून याचा अर्थ. पण अगदी ह्याच्यावर साधी गोष्ट असते, आपण आंघोळ करतो तेव्हा टॉवेल वापरतो. आता आंघोळ झाल्यानंतर आपण जो टॉवेल घेतो तो टॉवेलने पाठ कशी पुसतो ह्याला महत्त्व आहे. पाठ पुसण्याची एक पद्धत असते. टॉवेल ओला झाला की मग आपण पाठ रगडावी टॉवेलनी, ती आपले आपण सुद्धा करू शकतो. असं मुलाला सांगा. तुम्ही आता 22 वर्षाच्या मुलाला बाथरूममध्ये जाऊन मदत नाही करू शकणार, पण तुम्ही स्वतः करू शकता त्यांना मदत. तशीही एक टर्किश टॉवेल घ्या आणि आंघोळ झाली की गार पाण्याने टर्किश टॉवेलने त्याचे पाठ पुसून घ्या चांगली रगडून. आणि मग त्याच्यावर दुसरं तिसरं काहीही लावू नका. तुमच्या घरात एक साधी हळद पावडर असते, ती फक्त थोडीशी भुरभुरा त्याच्यावर आणि सोडून द्या. त्याला काहीही करू नका, फक्त भुरभुरून सोडून द्या, पुन्हा काहीही करू नका. सलग 3 दिवस असं केलं तर त्या सगळ्या जखमा खपल्या धरतील आणि पुन्हा होणार नाहीत. आता ह्याच्यात आहारामध्ये तेलकट पदार्थ किती जातात आणि त्याची जागरणं किती आहेत हे आपल्याला बघावं लागणार आहे. कारण जागरणामुळे सुद्धा स्किनवर परिणाम होतो. तर त्याची आहारामध्ये जर खूप तेलकट पदार्थ असतील तर ते कमी करावे लागतील, जेवढे जमतील तेवढे. एक, आणि त्याची जागरणं ही वेळेवर आणायला लागतील. म्हणजे रात्री 10च्या आत झोपायचं आहे. खूप होतात 10 पूर्वीच्या काळी, पण आज 3-4 वाजतात मुलांना झोपायला. म्हणून आपण अगदी त्याला 10पर्यंत मुभा देऊया. 10 ते 5 ही झोपेची वेळ त्याची असायला हवी. हे जर नियम केले तर त्याला हा आजार परत होणार नाही. आता तुमच्या चेहऱ्यावर वांग आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. खरं तर वांग अनेक प्रकारचे असते. तुम्ही प्रत्यक्ष भेटायला आलात आणि आपण स्किनचं निरीक्षण केलं, बघितलं, आपण तपासलं तर आपल्याला ते चांगलं लक्षात येईल की त्याच्यावर उपाय काय करायचा. पण तरीही माझी सौंदर्यामृत्तिका काही दिवस वापरून बघा. आणि सौंदर्यामृत्तिका सकाळी लावायची आणि रात्री झोपताना औरा क्लिनिंग ऑइल लावायचं आहे. हा जर दोन्ही प्रयोग तुम्ही 8 दिवस केलात आणि तुम्हाला जे लाईट होताना दिसलं, कमी होताना दिसलं, तर कंटिन्यू तेच वापरू शकता किंवा मला येऊन भेटून सुद्धा आपल्याला त्याच्यावर उपाय करता येऊ शकतील. नक्कीच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची, पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. लगेच परत येते. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी. या सेगमेंटमध्ये आपल्याला पहिल्यांदाच एक फोन आलाय पुण्यावरनं आरती यांचा. आरती, आपला प्रश्न विचारा. बोला आरती. हॅलो, बोला बोला. हा, माझं नाव आरती चिल्लाळ आहे. माझा प्रश्न असा आहे की माझा चेहरा आहे ना हिवाळ्यात फार कोरडा पडतो. अच्छा, बरं. तुमची जन्मतारीख काय आहे? माझा 1/11/1983. अच्छा, 1 ऑक्टोबरात जन्म आहे. आणि वय किती आहे तुमचं आत्ता? माझा आत्ता 32 चालू आहे. बरं बरं. आणि तुमच्या आहारात तुम्ही सरासरीने हिवाळा सुरू झाल्यावर आहार काय घेता सांगू शकाल? माझं सरासरी म्हणजे साधंच रेग्युलरच आहार असतो, भाजी चपाती वगैरे. अच्छा, तुम्ही मिश्राहारी आहात की शाकाहारी आहात? दोन्ही पण. अच्छा, ठीक आहे. आपण ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. मुळात मिश्राहारी माणसं हिवाळ्यात जास्त सामिष आहार घेतात. म्हणजे मटण, मच्छी वगैरे हे जास्त वापरलं जातं. त्याच्यात प्रोटीन्स असतीलही, पण आपल्या शरीराला वेगळे कामं करायला लावण्याची त्याच्यात जास्त क्षमता आहे. म्हणजे काय
तर आपण एक लक्षात घेऊ की ज्वारी किंवा गहू ह्याला जर आपण भिजत घातलं तर ते भिजायला किती वेळ लागतो त्याला, आणि तेच जर मटण भिजायला घातलं तर किती वेळ लागेल भिजायला त्याला, ते भिजतच नाही, ते शिजवावं लागतं, ते पूर्ण शिजवावं लागतं. आता शिजवायचं आपण हे करू तर ज्वारी किंवा गहू शिजवायला घेतले तर त्याला किती वेळ लागेल आणि मटण शिजवायला किती वेळ लागेल. जी वस्तू पोटाच्या बाहेर आपल्याला शिजवताना किंवा तिच्यावर प्रक्रिया करताना एवढा वेळ जातोय तर ती पोटात गेल्यावर किती वेळ लागत असेल. म्हणजेच आपल्या शरीराच्या सगळ्या शक्ती ते पचवण्यासाठी वापरलं जात आहे आणि मग त्या बाकी त्वचेकडे लक्ष देणं असेल, बाकीच्या काही आजारांकडे लक्ष देणं असेल, हे कमी होत जाणार आहे ना. तर हिवाळ्यात आणखीन एक प्रकार होतो तो असा की तुमच्या जन्मतारखेप्रमाणे तुम्ही पाणी कमी पित असाल, ते थोडंसं पाणी पण वाढवा पिण्याचं. साधारणतः 3 लिटर तरी पाणी आपण पिलं पाहिजे. तुम्ही जर प्रवास करत असाल, स्त्री आहात, तर प्रवास करताना किंवा घराच्या बाहेर जास्त वेळ राहत असाल तर एक ऑकवर्ड हे असतं की मी ह्याला कुठे जाणार, टॉयलेटला कुठे जाणार, म्हणून मग त्यावेळेला तुम्ही पाणी कमी पिता, तर ती भरपाई तुम्ही नंतर करू शकता. असं काही नाही आहे की तुम्ही ड्युटी अवर्समध्येच पिलं पाहिजे, तुम्ही रात्रीच्या वेळेला सुद्धा जास्त पाणी पिऊन ती भरपाई करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. आणि दुसरं आहे औरा क्लिनिंग ऑइल, हे वापरा. तुमची कोरडी असलेली त्वचा हिवाळ्यात सुद्धा तुम्हाला चांगलं काम देईल. नक्की सर, मला अजून एक प्रश्न असा पडलाय की वास्तुदोषामुळे सुद्धा माणूस आजारी पडतो का? हो, ह्याला हो असं उत्तर आहे. त्याचं कारण असं आहे की वास्तूमध्ये सगळ्या दिशांमधून आपल्याकडे ऊर्जा येत असतात. त्या दिशा आपल्याला बाहेरच्या दिशांकडून ऊर्जा घेऊन आपल्या घरामध्ये बॅलन्स करण्यासाठी काम करत असतात. तर ह्याच्यात होतं काय, तर प्रत्येक दिशा ही विशिष्ट ऊर्जा निर्माण करत असते, तेव्हा त्या दिशेला त्या विशिष्ट गोष्टी असाव्या लागतात. म्हणजे आता आग्नेयला किचन असायला पाहिजे, म्हणजे आग्नेयला अग्नी असला पाहिजे, तेजतत्व असलं पाहिजे. मग तिथे आपण तेजतत्व नसेल, तिथे पाणी असेल तर हा इम्बॅलन्स झाला. ईशान्येला ईशतत्व आहे, जलतत्व आहे, तिथे ईश्वराचं स्थान असायला हवं किंवा पाणी असायला हवं. तिथे जर टॉयलेट आलं तर प्रचंड नुकसानकारक होऊ शकतं. उत्तरेला कुबेराची दिशा आहे, आपण असं म्हणूया पाण्याची दिशा आहे, त्या दिशेला जर कचरा कुंडी आली किंवा टॉयलेट आलं किंवा किचन आलं तर हे अशुभ तयार होतं. अशा प्रकारच्या अशुभ ऊर्जा जर तयार झाल्या तर आता बघा, किचन असायला पाहिजे आग्नेयेला आणि ते आहे दक्षिणेला. मग दक्षिणेच्या किचनमधून ज्या वेळेला जेवण बनवून अगदी तुम्ही वायव्येला जरी किचन टेबल ठेवलेला असला, डायनिंग टेबल ठेवलेला असला आणि त्याच्यावर जरी खायला दिलं तरीही काही प्रमाणात आजार निर्माण करण्याची त्या अन्नामध्ये प्रवृत्ती तयार होते. तर ह्याच्यात साधं एक उदाहरण देतो. वेळ आहे ना आपल्याकडे? आपल्याकडे 3 मिनिटांचा वेळ आहे. आपल्या एक छोटंसं उदाहरण आहे. एक साधू एका गावात राहायला आला आणि तो 4-5 वर्षे तिथे राहायला होता. लोक गावातले यायचे, त्यांना जमेल तेवढं दान द्यायचे आणि तो ते खाऊन जगायचा. एकदा काय झालं,